तिसरं षटक वेगवान चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्ड त्रिफळा उडवलाय आशिष पाटीलचा. बाद होईल धक्का क्रमांक 2 जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. दोनही सलामीवीर गारद झालेत. मोठ्या धावा चेस करायच्या. समोर सगळ्यात मोठा व्यावसायिक संघ उभा आहे आणि त्याच्या समोर मात्र जागृती स्पोर्ट्स रायगड सगळे ग्रामीणचे पनवेल तालुक्यामधील खेळाडू पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये अलिबागला त्यांनी पराभूत केलं होतं. परंतु समोर कसोटी आहे मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खेळण्याची. परंतु तरी सुद्धा मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल. परंतु ही संधी मिळाली एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता क्षमता तुम्हाला दाखवून द्यावी लागेल. तुम्हाला संपूर्ण जग पाहत आहे सध्याच्या घडीला. त्यामुळे नक्कीच आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत मी तर म्हणेन इकडे खेळ करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रे. अमनला पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली. ओ वेगवान चेंडू इकडे मात्र मिसक्यूर झालाय फटका आणि बाको पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. खाते उघडू दिलं नाहीये. अनिकेत मात्र डिपार्ट ऑन 0. वेग पहा किती प्रचंड आहे आणि त्याचमुळे इकडे जड जाते थोडंसं टाइम करणं कारण धावगती वाढवायची आहे. धावा फार मोठ्या चेस करायच्या आहेत. असं असताना मात्र मोठ्या फटक्यांसाठी जातात आणि त्यामध्येच मात्र झेल देऊन बाद होतात सध्याच्या घडीला जागृती स्पोर्ट्स रायगडचे फलंदाज. अमन ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फ्रॉम माथेरान अजय भस्मा. हॅट्रिक बॉल. ओ चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. झेल टिपला. विकेट हॅट्रिक संपादित करत असताना या स्पर्धेमधली 5वी विकेट हॅट्रिक. सुपर बॉलिंग फ्रॉम अमन नाव. लगातार 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. या अगोदर विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर ग्रामीण पोल मधून मोहा कोळीवाड्याच्या जोगेंद्र कोळीनं घेतली होती. त्यानंतर आपण पाहिलं मोराव्याचा गोलंदाज अलंकार मात्र लगातार 5 विकेट मात्र त्यानं आपल्या एका ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर किरवलीच्या मंगेश पाटीलनं विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेतली आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं आदईच्या ज्युनियर केडी शुभम शेळकेनं विकेट हॅट्रिक घेतली आणि ही 5वी विकेट हॅट्रिक खुल्या गटामधून येत असताना अमन मात्र विकेट हॅट्रिक नोंदवले. 5 यशस्वी गोलंदाज राहिलेत. कीर्तिमान केलाय त्यांनी या स्पर्धेमध्ये. लगातार 3 फलंदाजांना अमननं तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर तळेगाव वाडीचा शार्दुल चौधरी. अमन वेगावर स्वार होऊन सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करतोय. पहा वेग पहा. डिफेन्स करण्यास भाग पाडतोय फलंदाजांना. प्रचंड वेग आहे. व्हेरी फास्ट. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत एकही धाव या ओव्हर मध्ये आलेली नाहीये आणि आपल्या वेगानं मात्र प्रभावित करतोय इकडे असलेल्या सगळ्यांनाच क्रीडांगणावर. कसोटी आहे शार्दुल चौधरीची सुद्धा या गोलंदाजी समोर. पाहूया. ओ इथे मात्र आणखीन एक वेगवान चेंडू. आग घोखणारी गोलंदाजी. सरळ जाऊन चेंडू स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात 4था आदरा दिलाय या ओव्हर मधला आणि निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज अमन.
ओके, मेडन ओव्हरचा विचार केला तर या अगोदर अलंकार मात्रे मोराव्याच्या गोलंदाजांना मेडन ओव्हर केलं. त्यानंतर रोशन भोईरला आपण पाहिलं मेडन ओव्हर करताना. त्यानंतर तनय भगतनं मेडन ओव्हर केलं. आणि इकडे पाहूया निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये अमन. ओ यावेळेस मात्र बॅटचा आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये गेला होता. रन्स आल्या तिकडे 2 सहजतेनं. आणि या 2 धावेनं निर्धाव षटक तर होऊ शकलेलं नाहीये, परंतु वेगवान गोलंदाजी मात्र कशी करावी हे मात्र दाखवून दिलंय गोलंदाज अमननं. फक्त 2 धावांचं षटक टाकलं. 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता मात्र